खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे इंस्टाग्राम रील ॲप आजच फॉलो करा. महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपण एका चॅनलच्या माध्यमातून, आता चॅनलला जवळपास 5 ते 6 वर्ष होत आहेत, पण आज चॅनलच्या माध्यमातून आज पहिल्यांदा आपण गाई बैलांचे जे साज बनवले जातात, हे साज बनवणारे जे कलाकार आहेत, तसं पाहायला गेलं तर ही खूप मोठी कला आहे. हे बनवण्याचं काम काही साधं सोपं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथं जवळपास 99% काम हे हातानेच केलं जातं. आज आपण दुकानांमध्ये जातो, वेगवेगळे साज घेत असतो, पण हे साज घेत असताना त्या साज बनवण्याची जी कला आहे, ही प्रत्येक त्याच्यातलं जे डिझाईन आहे हे हाताने बनवलेलं जातं. हे कलाकार आज आपण यांच्याशी भेटणार आहोत. पण खरं तर ही कल्पना आली कुठून, कशा प्रकारे या कल्पनेला एक नवी सुरुवात या कपिला समूहाने दिली, तर आज आपण कपिला जो उद्योग समूह आहे की त्याला उद्योग समूहच म्हणणं योग्य ठरेल. कारण ज्या उद्योग समूहाची सुरुवात एका छोट्या घरातून त्या आवड ज्या व्यक्तीला होती त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली, आज आपण त्यांच्या सोबत आहोत. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. सर, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं संपूर्ण नाव रामदास नागोजी गोळे. आता थोडंसं आम्हाला हे सांगा की आज आम्ही इथे पाहतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणे साज बनवतात हे तुम्ही. आम्ही समजत होतो की हे पूर्ण मशीनवर बनत असेल किंवा काय, तर हे साज बनवण्याचा आज तुमचा हा कारखान्यास जो इथे उभा दिसतोय, तर याच्या अगोदरची तुम्ही सुरुवात कशी केली, कशा पद्धतीने कपिला ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही आला, काय याच्या मागचं हा जे विषय आहे घातला तुम्ही खूपच याने घेतलेला. मी माझं पण समाधान मानतो. मला वाटत नव्हतं मी असा व्यवसाय होईल म्हणून. माझं कल्पना याच्यामध्ये आपण त्याच्यात पडलो नव्हतं. पहिले एकटंच आम्ही काम करायचो स्वतः. आम्ही ना आमचे फॅमिली समजा मुलं आम्ही आमचंच करायचो. नंतर एक गावातले पोरं यायला लागले, मग त्यांना शिकवले. असे हे थोडं छोटं करता बघा एवढे व्यापारी आहे, म्हणजे व्यापारी पण लांब यायला लागले. म्हणजे सांगायला गेलो तर म्हणजे सातारा, कराड, म्हणजे कोल्हापूर हे असे यायला लागले. मग माल थोडा वाढत चालला, पण 2-2 कामगार वाढत चालला. आपल्याला आणायला जो पैसा नाही एवढा नव्हता. व्यापाऱ्याकडूनच पैसे घ्यायचे, मग त्याचा माल आणायचा, नंतर आपण धंदा करायचो. पण हा व्यवसाय चालू जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा म्हणजे तुमचं क्षेत्रच हे होतं का, तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये कामाला होता? अहो, माझं क्षेत्र म्हणजे मी सांगताना तुम्हाला सांगलो, एक गिरणी कामगार होतो. तिथं गिरणी कामगार मुंबईला होतो 4-5 वर्ष. आणि 2.5 वर्ष त्या संपामध्ये काय केलं मी का, आता आपल्याला तर काहीतरी करायलाच पाहिजे. तुमच्यासारखे जोडीदार जर भेटले तर मग आपलं बसायचं इकडे तिकडे गप्पा मारायच्या. ते मारता म्हणजे एक वस्तू सुचवली, कामच नाही ना दिवसभर काय करायचं. मग तिथं आपले राम मंदिर होतं, राम मंदिरात मोठं मैदान होतं, मग एक झाड होतं, तिथं झाडाखाली यायचं, आपलं बसायचं, काम करायचं. थोडं करता हा व्यवसाय वाढला. आणि नंतर तिथून मग आलं तर म्हणलं आता थोडं वाढत चाललेलं आहे. मग गावाला, मग तिथं नाही गावाला यावा. गावाला आलो तर इथं खेडेगाव तर तुम्ही बघितलेलंच आहे कसं आहे, एकदम साधं गाव होतं. मग ते आल्याच्या नंतर पण बघायचं, मग इथं माल बनवायचं मुंबईला नेऊन द्यायचं, इथं बनवायचं माल मुंबईला नेऊन द्यायचं. बाकीच्या काय नाही. ही वस्तू जे आहे एक वाढत चालली. जसे तुमची कसं आहे भाऊ, आता खिलार आहे म्हणजे भाऊ आपल्याला जे लागत हौसाचं त्या हौसानीच बनवायचं. आणि त्या म्हणजे थोडं बनवता एक वस्तू बनत गेलो. काय पहिले याला काय कोर्स केला नाही, कुठे काही पण नाही केलेला. हे सगळं मनाचं आहे. आणि सगळ्याची एक पुण्य आहे. माझे आज कामगार आहे, आता सांगायला गेलं किती काय आहे त्याचं काय सांगता नाही यायचं. पण मी शक्यतो माझं अंतःकरण त्या कामगाराला सांगत असतो. एवढे आहे ना, आता कामगारात नाव जर काढलं तर मी एक कामगारच आहे. बरोबर. मी शेठ म्हणून आजपर्यंत कामगारासंग बोललो ना, एक शेठच आहे, असं कधीच नाही बोललो. त्यांच्यापेक्षा बी बघितलं ना, मी त्यांच्यापेक्षा अजून गरीब आहे. म्हणजे एक चालूच असतं. आणि खरी ती सेवा मला आजपर्यंत माझ्या व्यवसायाला मिळालेली. आता तुम्ही मुंबईवरनं इकडे येण्याचं मुख्य कारण म्हणजे मुंबईची तुम्ही जिथे काम करत होता ते बंद पडलं, मग त्यामुळे गावाकडे येण्याचा निर्णय घेतला. आणि या निर्णयामध्ये मग इथं गावाकडे आल्यानंतर आज आम्ही बरंचसं मोठ्या प्रमाणात हे स्वरूप पाहतोय. इथं आल्यानंतरची कशी सुरुवात होती ती? इथं आल्याच्या नंतर सुरुवातच मी तुम्हाला आज काही सांगतो का, एक वस्तू जे थोडी बाजारामध्ये तिथं जायचं, मग ते बैल बाजारवाले दुकानवाले असतात, मग ते बोले बा आपल्या बैलाला कांडा करा, म्हणजे कांडा करून द्यायचे.
चाळ बनवून द्यायचं, म्हणजे बाकीचा विषय नाही ना आपल्याला पग. आणि एक तर पहिली जबानीवर माणूस म्हणतो जिभेवरती साखर ठेवलेली, अद्यापर्यंत ते नाही केलं कधी. आणि मी मुंबई सोडताना आमच्या देवी पुढून मी बोललेलो आहे का, मी त्या गोष्टी बोलणारच नाही खोटं. कोणी जर आलं किती दाबशे करून गेलं, आपल्याला घेणं आपलं खरं आहे ना, आपण खरं दाबून धरायचं. म्हणून खऱ्याचा कधी एक विजय होत असतो. आणि हे एवढं कष्टाने कमावलं ना, आता एक कामगार थोडेसे पैसे झाले का लागले टांगटिंग करायला. अरे मी म्हणतो तुम्ही काय करता, पैसा तुम्ही आईवडिलांना घाला, न्या चांगले घरी गावाला बंगले बांधा, तुम्ही काही पण करत जाता. पण त्याचं काय नाही, बाजार राहिला का त्याला उताला खेळाऱ्या बायल्यासारखा काय याला विलाजच नाही हो. इतके लोक इथं कामगार आहे, सगळे सोयी आहे, सगळे लेकरं बाळ. अहो ते बघणं म्हणजे लय अवघड आहे सांभाळणं, पण ते चालले देवाच्या कृपेने सगळं चालू असतं. एक तर आता तुम्हाला सांगतो खूपच एवढं फक्त नाव जर काढलं ना मला डोळ्याला पाणी येतं. मी खूपच दिवस काढले मुंबईने आता नाही, किती लय झालं तर 2-2 किलो समजा उलन, 2 किलो कलर आणायचे, लाल समजा गुलाबी 2 किलो, हिरवा 2 किलो, पिवळा 2 किलो, असं 10 किलो उलन आणायचं. आणि ते बी एस टीने घेऊन येत होतं, एस टीनंच आणायचं माल. पहिल्या काय का म्हणजे अशा गाड्यासुद्धा ये जायला काय नव्हत्या, मग द्यायचं आपलं कसं तरी 30 किलो पोचे आपला एस टी म्हणजे मुंबईहून आणायचं. इथं नगरला भेटत नव्हतं. बरोबर. ही उलन जी उलन आहे ना, ही नगरला भेटत नव्हती. आणि हे सगळं मार्केट कुठं होतं, मुंबईचं होतं. ह्या मुंबईला नगरला सुद्धा मार्केट नव्हतं, इथं सातारा नाही, कुठंच नाही. आता लई झाले कॉम्पिटिशनवाले हो. बरोबर. आता कोणी आलं का त्या मीडियावरती, आता तुमचा मोबाईलवरती टाकलं का बाबा आपल्याला मूर्खे बनायचे, आता सगळे शिकायला असा धर त्यात फासा धर, तसा धर, फासा धर. पण काय उपयोग आहे तुमचा, तरी किती केलं तर कामगाराला थोडं येतं ते. आता हे एवढं तुम्ही सर्व बनवता, हे सर्व हाताचीच कला, याच्यामध्ये मशीनवर कुठलंच काम होत नाही याचं? नाही मशीनचं नाही, मशीन होऊ शकते पण त्याला मी वाली होणार आहे. हाताची कला जी आहे, आता मशीन एवढी गाठणी देऊ शकत नाहीये. पण हाताने काय होते, लुस्कान लय होती. म्हणजे कमीत कमी जवळजवळ 25% आपली माल जो आहे ना हा व्हायला जातो, आणि त्याच्यामुळे भाव वाढतो पुढं. आता व्यापारी, आता लोक म्हणतात याला उलन किती लागत, 2 रुपयाची, 4 रुपयाची, 50 ग्रामला. अरे पण 50 ग्रामच्या उलणीमध्ये त्याचं उलन जाते किती? 50 ग्राममध्ये उलन कमीत कमी जर म्हणलं तरी कमी 10 ग्राम जाते ना. मग 10 ग्रामचा आकातरच होतं, मग ते सुद्धा धरावतं. सगळं करून मिळून त्याचं हे होतं, पैसे वावरतात. सगळ्या लोकांचं जे आहे ना एवढ्यांचं दुआ आहे. माझं 2 वेळा झाले एवढं झाले, पण मी म्हणतो लय भाग्य माझं. आणि त्यांचे आशीर्वाद आजही करायचं. आणि मी मजूर म्हणत राहतोय अजून काय, मग सर्वांना वाटतं बस शेट. आता नाही बघितलं तुम्ही ते कामगार समजा आपले व्यापारी कस्टमर होते तुमचे, जवळपास 25 ते 30 वर्ष झाले तुमच्याकडे ते येतात. काका थोडंसं आता आम्हाला हे सांगा की आता या तुमच्या फॅक्टरीमध्ये इथे नक्की कोणकोणत्या गोष्टी बांधतात, थोडीशी नावं किंवा कसं ते? त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो याचे नावं, एवढे नावं आहे, कमी कमी 150-200 आयटम झालेले. आता याचे नावं ठेवणारा मीच. बरोबर. ही माळ बनवली गुच्छा, ती माळ बनवली समजा डमरू, ह्या माळीचे सगळ्या आयटमचे नाव मीच ठेवले. जसं बा आपल्या एका कुटुंबामध्ये एखादा का असतं नाव ठेवणं, बाकी नाव आता माझं बघून नाव ठेवायला लागले. बा ही गुच्छा माळ बनवल्या, ते पट्टा बनवला ना, ही घुंगूर माळ बनवली. अहो ते घुंगूर पट्टे बनवायच्या टायमाला जी चाळ जी बनवत होतो, ज्या टायमाला 250-300 रुपयाला चाळ जायचा, तो चाळ आज जवळ तुम्हाला 150 रुपयातही भेटतो, 100 रुपयातही भेटतो, 100 भेटतो. म्हणजे अशा वस्तू, आणि शिवाय क्वालिटी बार आहे त्या. ते काय लोक म्हणजे यायचेच असतात सगळे बागे. आता हे सर्व तुम्ही एवढं करताय, आता इथून पुढे मुलांनी कशा पद्धतीने हे सांभाळलंय किंवा कशा पद्धतीच्या नवीन, म्हणजे तुम्हाला पण अपेक्षा नव्हती की बाबा मुलं अशाही प्रकारची नवीन गोष्टी किंवा नवीन यंत्रणा टेक्नॉलॉजी घेऊन या लोकांच्या साह्याने अजून काय वेगळेपण आहे? हो, मुलांची आता व्यक्ती म्हणजे ते वेगळीच आहे झालेले. मुलांचं कसं झालंय का, मुलं आज हे कोणत्या गोष्टी कामगाराचं सुद्धा जे आहे म्हणजे त्यांना एवढं बोलणे, एवढं येणं बोलण्याचं त्यांचं कसं, जसा बा एखाद्या बैल हाकतून त्या आता चाबूक असतो, कामगारांनी केलं तर केलं, नाही केलं असं ते पण नाही करते ना. त्यांना कामगारांना ते पण जीव लावतात, खूप जीव लावतात कामगारांना. नाही त्यांना जीव लावून ती सवय लागली, जी माझ्या वळण आहे तीच त्यांना वळण आहे, दुसऱ्या याच्यामध्ये बदलच नाही ना. बरोबर. काही बदल नाही माझ्या कुटुंबामध्ये का बाबा बाकीचा बाबा मुलगा गेला आणि एखादा सिगारेट वडीत चालला, एखादा गेला मोठ्या व्यापारी संघ गेला, म्हणजे असं नाही. ते आजही बी सांज सकाळ जर आले तर पहिले कंपनीमध्ये येऊन का सगळे कामगाराचे सगळे विचारपूस करतात. बाकी याच्या पुढं काय तर चालणार आहे. बरं ते काय लय बा आता त्याला वळणच ते लागलेले ना. आता याला मग सांगतो, अरे तुम्ही धूम्रपान करत नका जाऊ, हा पैसे घालता, 200 रुपये कमायचे आणि हप्त्याला तुम्ही समजा ते 100 रुपये खर्च काय राहते बसतं. तुम्हाला करायचं लेकरं बाळाला तुम्ही घाला, करा चांगले, करा चांगली गोष्ट असते. बाकीचं नाही. आता बाकीचं काय बोला, तुम्हाला आता काय बोलायचं असेल तर. माझं आता मला आला काम.
तर मंडळी, आपण अशा पद्धतीने यांचा कपिलाचे कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे साज हे मिळतात. जवळपास 300च्या म्हणजे 250 क्रॉस केलेले आहेत. 250 ते 300 जवळपास वेगवेगळ्या प्रकारचे साज यांच्याकडे मिळतात. कशा प्रकारे बनवायला सुरुवात केली, कशा पद्धतीचे साज बनवण्याची कला हे आज आपण यांच्या फॅक्टरीमध्ये येथे पाहतोय. एक शेवटचा प्रश्न आपण त्यांना विचारूया की आता एवढं सगळं केलंय, तर काका मला एक विचारायचं की आता थोडंसं आम्ही आल्यानंतर बघितलं तुम्ही इथं तुमच्या कामगारांसोबतही तुम्ही तुमचं काम चालू आहे, तर मला म्हणायचं आता मुलांनी व्यवस्थित सांभाळायला चालू केलं तुमच्या मनाप्रमाणे, आता तुम्हाला थोडंसं रिटायर व्हावं, शांत बसावं नाही वाटत का? अहो पण ह्या माणूस म्हणतो या शरीराचं होणारच काय, जर राहिलं रिटायर झालो, लय आराम केला, आता चोपळा बांध सगळ्या गोष्टी केलेल्या आहे, पण या शरीराचं काय होणार आहे सांगा ना. आज जर 4 माणसं आपण कामाला लावले, आजच सांगतोय माझी जी कामगार आहे, मी 2 कलाकार समजा कामगार वाढवले तर त्याचा दो मलाच मिळणार आहे. म्हणजे बाकीच्या गोष्टी काही नाही. आता पत्ते म्हणतात बा तुम्ही गाडी चालू नका, जाऊ नका. अहो एक दिवस आलं तसं एक दिवस जावंच लागणार आहे. कोण राहिलं सांगा ना. मी लय एवढी इस्टेज कमावली म्हणून माझ्या संग तसं काहीच नाही आहे. बाकीचं काय आता मुलांचा विषय, आता त्यांच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, म्हणजे जे आहे भांडवल सगळ्या गोष्टी आहे. तर खूप खूप धन्यवाद काका. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या भाग 1 मध्ये आपण कपिला समूह जो उद्योग समूह याला सुरुवात कशी झाली, काकांनी कशा प्रकारे त्याला एका छोट्या बी पेरलं होतं, त्या बीचा मोठा वटवृक्ष केला, हे आज आपण येथे पाहिलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण यांच्या मुलांच्या माध्यमातून सध्या मार्केटमध्ये कशा पद्धतीने कपिलाचे साज तुम्ही खरेदी करू शकता, होलसेल असेल रिटेल असेल, ही सर्व माहिती आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.